हॅलो फ्रेंड्स. सो आज आपण एक नवीन पॉइंट सुरू करणार आहेत, दॅट इज डायपोल मोमेंट. ओके, फार महत्वाचा पॉइंट आहे. बऱ्याच वेळेस याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. डायपोल मोमेंट रिप्रेझेंट किंवा डिनोट करतात म्यू ने. ओके, ऍक्च्युअल डायपोल मोमेंट म्हणजे काय हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला सगळ्यात अगोदर हे माहित पाहिजे की व्हॉट इज मीन बाय पोल. ओके, जसं आपल्याला माहिती आहे अर्थचे दोन पोल आहेत, साऊथ पोल नॉर्थ पोल. तशा पद्धतीने मॉलिक्यूल मध्ये पण आपण दोन पोल क्रिएट करतो किंवा क्रिएट होतात. एक असतो मायनस आणि एक असतो प्लस. ओके, ज्यांना आपण पोल म्हणतो. आणि असे जे मॉलिक्यूल असतात त्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, पोलार मॉलिक्यूल म्हणतो. आणि काही मॉलिक्यूल असतात ज्यांच्यामध्ये पोल तयार होत नाहीत. ओके, किंवा त्यांच्यामध्ये होमोलिटिक क्लिवेज होतो अशा पद्धतीने, एक इलेक्ट्रॉन इकडं आणि एक इलेक्ट्रॉन इकडं. तर याला आपण नॉन पोलार मॉलिक्यूल असं म्हणतो. ओके, हे आपण बऱ्याच वेळेस अगोदर शिकलेले आहे. बट डायपोल मुवमेंट ना आपल्याला लक्षात येते की डायपोल मुवमेंट हे पोलॅरिटीशी रिलेटेड. ओके, म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला जर असं विचारलं की HCl आणि Cl2 कोणता मॉलिक्यूल पोलार आहे, तुम्ही सांगताल Cl2 हा पोलार आहे, HCl हा पोलार आहे. पण जर तुम्हाला असं विचारलं की HCl आणि HF कोण पोलार आहे, ऍक्च्युअल दोघंही पोलार आहेत. हाही पोलार आहे, हाही पोलार आहे, कारण Cl इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, F इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग प्रश्न आला की जास्त कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ओके, मग तीच त्याची व्हॉट वी कॅन से त्याची पोलॅरिटी. ओके, म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की द मेजरमेंट ऑफ बॉन्ड पोलॅरिटी इज कॉल्ड ॲज डायपोल मोमेंट. ओके, म्हणजे बॉन्ड पोलॅरिटीचं मेजरमेंट म्हणजे डायपोल मोमेंटच्या मदतीने आपल्याला हे सांगता येते की कुठला बॉन्ड जास्त पोलार आहे. आपण म्हणू हा जास्त पोलार आहे. का हे जास्त पोलार, तर रिझन मग आहेत त्याचे वेगवेगळे, पण ऍटलीस्ट ही गोष्ट आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय डायपोल मोमेंट, तर ही डेफिनेशन आहे डायपोल मोमेंटची. काय, की मेजरमेंट ऑफ द बॉन्ड पोलॅरिटी. तुमच्याकडे जो कोणता बॉन्ड आहे त्या बॉन्डची जी काही पोलॅरिटी असेल त्या पोलॅरिटीला मेजर करण्यासाठी ही डायपोल मोमेंट. मग डायपोल मोमेंट आहे की सगळ्यात पहिला त्याचा जे पॉइंट आहे ते आहे की इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके, आपल्याला माहिती आहे वेक्टर क्वांटिटी कोणाला म्हणतो. वेक्टर क्वांटिटी म्हणजे त्या ज्यांना मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन, ज्या क्वांटिटीजला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही गोष्टी असतात त्यांना आपण काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी. ओके, मग मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन असलेल्या वेक्टर क्वांटिटी आहेत म्हणून डायपोल मोमेंट सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. याला डिनोट कशाने करता येते, आता तुम्हाला सांगितलं की इट इज रिप्रेझेंटेड ॲज अ म्यू or it can represented as P also. ओके, आणि याच्यावर एरो का दिलाय हा, कारण हा एरो डिरेक्शन डिनोट करतो. तुम्ही वेक्टर क्वांटिटी स्केलर क्वांटिटी लोअर क्लास मध्ये शिकला असता. ओके, मग डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय किंवा डायपोल मोमेंट कॅल्क्युलेट, डायपोल मोमेंट म्हणजे काय ऍक्च्युअल, तर डायपोल मोमेंट जी आहे सी डायपोल मोमेंट, याला म्यू सुद्धा म्हणता येते, इज इक्वल टू नथिंग बट द चार्ज into distance in charges. म्हणजे उदाहरणासाठी आपण जे घेतलं होतं की HCl आहे, Cl वर मायनस चार्ज असतो, H वर प्लस चार्ज असतो. तर आपल्याला त्याचे जे काही चार्ज आहेत ते चार्ज कशाने दाखवतात, Q न इनटू त्यांच्यामधलं डिस्टन्स, जे काही डिस्टन्स आहे d आहे, Q इनटू d. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला भेटला की म्यू इज इक्वल टू Q इनटू d. ओके, तर डायपोल मोमेंट अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येऊ शकते. मग प्रश्न आहे याचं युनिट काय, तर याचं युनिट आहे d बाय. ओके, युनिट ऑफ डायपोल मोमेंट इज d बाय. ओके, अँड रिप्रेझेंटेड ॲज d बाय. रिप्रेझेंट कशाने केल्या जाते, d ने केल्या जाते. मग याचा पुढचा प्रश्न आहे की ठीक आहे, डायपोल मोमेंट आपण म्हणजे काय बघितलं, डायपोल मोमेंटची डेफिनेशन पाहिली, डायपोल मोमेंट कशी कॅल्क्युलेट करायची. मग डायपोल मोमेंट एका मॉलिक्यूल मध्ये जर आहे तर दाखवायची कशी. ओके, किंवा त्याला डिरेक्शन म्हणू शकतो आपण. वी कॅन राईट द डिरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट.
म्हणजे बघा, एक मॉलिक्यूल जर आपण असा लिहिला, फॉर एक्झाम्पल एक मॉलिक्यूल आपण असा लिहिला HCl आणि एक मॉलिक्यूल असा लिहिला HOH. आता तुम्हाला विचारलं या दोघांच्या मध्ये तुम्ही डायपोल मोमेंटची डिरेक्शन सांगा, तर याच्यामध्ये डायपोल मोमेंटची डिरेक्शन अशी येईल, याच्यामध्ये डायपोल मोमेंटची डिरेक्शन अशी येईल, याच्यामध्ये डायपोल मोमेंटची डिरेक्शन अशी. ओके, मग असं का, तर त्याला काही रूल आहेत का, तर येस त्याला काही रूल आहेत. मग ते रूल कोणते आहेत, तर ते आपण आता चार रूल्स फॉर डिसाइडिंग की नंबर 1, direction of dipole moment from less electronegative atom to more electronegative atom. ओके, याचा अर्थ कसा की सपोज आपल्याकडे एक मॉलिक्यूल आहे HCl, तर डिरेक्शन अशी असणार. समजा असा मॉलिक्यूल आहे HOH, तर डिरेक्शन अशी असणार का, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची जास्त आहे हायड्रोजनपेक्षा. ओके, तर अशा पद्धतीने मॉलिक्यूल तुम्ही अशा पद्धतीने हे रिप्रेझेंट करू. त्याच्यानंतर दुसरा रूल आला की डिरेक्शन फ्रॉम atom to lone pair. atom to lone pair. याचा अर्थ काय, हेच एक्झाम्पल घेऊया आपण H2O. ओके, सपोज मी असं एक्झाम्पल लिहितो HOH. आता आपल्याला माहिती आहे HOH मध्ये अशा पद्धतीचे दोन लोन पेअर असतात. किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण H, N, H आणि H. ओके, हे अशा पद्धतीने. मग जर तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये डायपोल मोमेंटची डिरेक्शन कुठली, तर डायपोल मोमेंट कधीही अशा पद्धतीने दाखवतात, फ्रॉम द ॲटम टू द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजे ही तर डिरेक्शन अशी असेल नो डाऊट, कारण हायड्रोजन कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन पेक्षा. इथं सुद्धा डिरेक्शन नायट्रोजन कडे असेल, पण इथं जी डिरेक्शन आहे ती. ओके, सो जर आपण फक्त लोन पेअरचा विचार केला तर डिरेक्शन फ्रॉम अन ॲटम, कुठलाही जो ॲटम असेल, फॉर एक्झाम्पल असा ॲटम आहे, ओके, आणि त्याच्यावर अशा पद्धतीचं लोन पेअर, तर डिरेक्शन नेहमी अशी राहणार टुवर्ड्स द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, मग त्याच्यानंतर याच्यामध्ये आता तुम्ही इथं जर पाहिलं तर चार वेगवेगळे डिरेक्शन्स आहेत. एक डिरेक्शन इकडं आहे, एक डिरेक्शन इकडं आहे. ओके, ओके राईट. इथं बघा, एक डिरेक्शन इकडं आहे, एक डिरेक्शन इकडं आहे, एक इकडं आहे आणि एक इकडं आहे. किंवा याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एकाची डिरेक्शन इकडं आहे, एकाची इकडं आहे, एकाची इकडं आहे आणि एकाची इकडे. मग प्रश्न हा आहे की ऍक्च्युअल मग डायपोल मोमेंट समजायची काय. ओके, तर मग याच्यासाठी तिसरा एक रूल आहे, तो रूल लक्षात ठेवायचा. काय हे थर्ड रूल, की थर्ड रूल आहे ओके, तो थर्ड रूल आहे की डायपोल मोमेंट इज अ ऍक्च्युअली, मी डीएम लिहितो शॉर्ट मध्ये, डायपोल मोमेंट इज ऍक्च्युअली, किंवा तुम्ही याला म्यू लिहू शकता, तुम्ही याला म्यू लिहू शकता. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की म्यू किंवा डायपोल मोमेंट इज अ वेक्टर सम. सम म्हणजे काय, बेरीज. ओके, वेक्टर सम म्हणजे वेक्टरची बेरीज. याचा अर्थ त्याच्यामध्ये जे काही वेक्टर येतील त्या सगळ्यांची बेरीज हा दाखवतो. ओके, उदाहरणासाठी मी इथं एक लिहितो मॉलिक्यूल की फॉर एक्झाम्पल AL, CL, CL, CL.
AlCl3. आता जर तुम्ही इलेक्ट्रॉनचा फ्लो बघितला तर इलेक्ट्रॉनचा फ्लो हा AlCl3 आहे हा मॉलिक्यूल. ओके, मग इलेक्ट्रॉनचा जर तुम्ही फ्लो बघितला तर इलेक्ट्रॉनचा फ्लो कधीही Cl कडे असतो, बरोबर आहे, अशा पद्धतीने. पण आता हे तुम्ही हायब्रिडायझेशन मध्ये शिकला असताल, कारण हायब्रिडायझेशन हे याच्या अगोदर व्हायला पाहिजे तुमचं. ओके, तर ऍक्च्युअल AlCl3 हा हायब्रिडायझेशन नुसार जर तुम्ही काढलं तर ट्रायगोनल मॉलिक्यूल आहे. ओके, त्याच्यामुळे Al एक Cl, इकडे एक Cl आणि इकडे एक Cl असा आहे. ओके, मग तुम्ही ज्यावेळेस त्याची इलेक्ट्रॉनची मुवमेंट, डायपोल मुवमेंट दाखवता, इलेक्ट्रोनिगेटिव्ह Cl आहे त्याच्यामुळे याच्याकडे, याची याच्याकडे आणि याची याच्या. प्रश्न आहे की डायपोल मोमेंट मोजायची कशी, कारण ह्याची डिरेक्शन वेगळी आहे, याची डिरेक्शन वेगळी आहे, याची डिरेक्शन वेगळी. पण ऍक्च्युअली कारण या दोघांची बेरीज होती, या म्हणून त्याला म्हणलं वेक्टर सम. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वेक्टर सम. मग डायपोल मोमेंट कशी मोजायची हे आपण बघितलं, पण डायपोल मोमेंट ऍक्च्युअल कशा पद्धतीने आपल्याला इमॅजिन करता येते किंवा कॅल्क्युलेट करता येते, किंवा कॅल्क्युलेट केल्यावर मग काय काय होते. तर कॅल्क्युलेट जेव्हा आपण करतो तेव्हा डायपोल मोमेंट नुसार आपल्याकडे दोन पद्धतीचे मॉलिक्यूल एक्झिस्ट करतात डायपोल मोमेंटच्या नंतर. ओके, डायपोल मोमेंट तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करता त्याच्यानंतर टू टाइप ऑफ मॉलिक्यूल आपल्याला भेटतात. ते कोणते आहेत दोन पद्धतीचे मॉलिक्यूल? तर एक मॉलिक्यूल असतात ज्यांना आपण पोलार मॉलिक्यूल म्हणतो. जर तुम्ही म्यू कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर पोलार मॉलिक्यूलचा म्यू हा कधीही 0 येत नाही, ही नॉन झिरो व्हॅल्यू असते. मग ती व्हॅल्यू 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, काही असेल. आणि दुसऱ्या पद्धतीचे जे मॉलिक्यूल आहेत त्यांना म्हणतात नॉन पोलार मॉलिक्यूल. आणि या नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये मात्र म्यू ची व्हॅल्यू ही नेहमी 0 असते. ओके, नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये नेहमी म्यू ची व्हॅल्यू 0 असते आणि पोलार मॉलिक्यूल मध्ये म्यू ची व्हॅल्यू कधीही 0 असते. मग प्रश्न हे म्यू कोणतं घ्यायचं आपण? म्यू हे घ्यायचं, इथलं म्यू घ्यायचं का हे म्यू घेणार? ओके, का तुम्ही या वरच्या बॉन्डचं म्यू घेणार म्हणजे डायपोल मोमेंट घेणार? तर त्याचं उत्तर आहे म्यू तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेट करता तेव्हा तुम्हाला हे म्यू घ्यायचं असते म्यू नेट, ज्याला आपण म्हणतो नेट डायपोल मोमेंट. आणि हे नेट डायपोल मोमेंट काय आहे? इट इज अ वेक्टर सम. इट इज अ वेक्टर सम. ओके, इट इज अ वेक्टर